बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष पेटला। नेमकं घडलंय काय तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। बीड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात चालू असून प्रचाराला देखील वेग आलेला आहे। परंतु ह्यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने पंडित विरुद्ध क्षीरसागर असा संघर्ष आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे। कारण 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटामध्ये एकत्र असलेले पंडित आणि क्षीरसागर मात्र बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये परस्पर लढत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। डॉक्टर योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाकडे असताना परंतु बीड नगर परिषदेचे सर्व सूत्र जे आहेत ते अमरसिंह पंडित यांच्याकडे अजित पवार यांनी दिल्यामुळे योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे। कारण जर पाहिलं तर बीड नगर परिषद गेल्या अनेक वर्षापासून क्षीरसागर कुटुंबियांच्या ताब्यामध्ये असताना बीड नगर परिषदेचे सर्व सूत्र अजितदादांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्याकडे देण्याऐवजी अमरसिंह पंडित यांच्याकडे दिल्यामुळे नाराज डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गटाला रामराम केले ठोकवत भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून त्यांनी भाजपच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सदस्यांना या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। अजित पवार गटामध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि अमरसिंह पंडित विजयसिंह पंडित हे एकत्र असले तरी मात्र त्यांच्यामध्ये मतभेद होत असल्या कारणास्तव गटबाजी त्यांच्यातील उफळून येऊन त्यांनी शेवटी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून आता सध्या पंडित विरुद्ध क्षीरसागर असा संघर्ष आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून बीड नगर परिषदेमध्ये पाहण्यास मिळत आहे। बीड नगर परिषदेच्या अध्यक्षपदासह सदस्यांना विजय करण्यासाठी कॉर्नर बैठका भेटीगाठी जाहीर सभा घेतल्या जात आहेत। या जाहीर सभेच्या माध्यमातून आता योगेश क्षीरसागर विरुद्ध विजयसिंह पंडित हे आरोप प्रत्यारोपाच्या फैली झाडीत असल्याचं या निवडणुकीमध्ये सध्या पाहण्यास मिळत आहे।